आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा पावभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य हे 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले बारीक चिरून, हे पाव किलो चिकनचा खिमा आहे। हे 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतल्या, हे 2 कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतले, 1 वाटी वाटाणा तो उघडून घेतला, 2 बटाटे आहेत ते उघडून स्मॅश करून घेतलेले आहेत, 2 पाव आहेत। मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, इथे 2 चमचे गरम मसाला आहे, 1 चमचा चिकन मसाला आहे, हे मीठ मी 2 चमचे घेतले, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, आणि पावभाजी मसाला आहे तो मी 5 चमचे घेतला आहे। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्यांचं वाटण आहे ते करून घेतलं आहे। हे मी लाल मिरची उकळून त्याच्यामध्ये लसूण घालून त्याचं एक वाटण तयार केलं आहे। लाल मिरची काश्मीरी लाल मिरची आहे, ती उकडावायची, त्याच्या बिया काढून आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे। चिरलेली कोथिंबीर आणि 3 अंडेही फेटून घेतलेले आहेत। हे लागणार साहित्य। आता आपण कृतीकडे जाऊ। हे बटर सांगायचं राहिलं होतं, हे मी पूर्ण 1 पॅकेट घेतलेलं आहे। माझ्याकडे पावभाजीचा तवा नाही आहे, त्याच्यामुळे मी हे पसरट भांड्याचं एक हे घेतलेलं आहे, पसरट भांडं घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 छोटे चमचे तेल टाकूया, आणि हे जे मी बटर सांगितलं होतं त्याचा मी एवढा भाग त्याच्यामध्ये टाकते। आता हे बटर पूर्ण मेल्ट होत आलं आहे। आता आपण याच्यामध्ये हा जो कांदा आहे बारीक केलेला तो घालणार आहोत। आता व्यवस्थित परतून घेऊया। आता हे मी 2-3 मिनटं परतून घेतले। आता याच्यात आपण हे जे 2 टोमॅटो चिरले ते टाकूया। मिक्स करून घेऊया। आता हे जो आपला टोमॅटो आणि कांदा शिजतो याच्याबरोबरच आपण हा जो खिमा आहे तो टाकणार आहोत शिजवायला। मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यात मीठ टाकूया। आता मीठ टाकल्यावर हे परतून घ्यायचं आणि आपण झाकण ठेवू, जवळजवळ 10 ते 15 मिनटं हे चिकन शिजून द्यायचं। 10 मिनटं झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया चिकन शिजलं असेल। चिकन शिजलेलं आहे। आता आपण याच्यात एक एक करून मसाले टाकूया सगळे। हे जे मी तुम्हाला मसाले सांगितले होते ते सगळे मी याच्यात टाकते। आणि हा पावभाजी मसाला जो मी तुम्हाला सांगितला होता याच्यात 3च चमचे मी टाकणार आहे, बाकीचे मी नंतर टाकणार आहे। ही जी मिरचीची पेस्ट केली होती ती पण टाकणार आहे। ही जी आपण लाल मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ही पण आपण जवळजवळ 4 चमचे टाकणार आहोत। आपण मिक्स करून घेऊया। आता हे जवळजवळ 2-3 मिनटं परतून होती। आता याच्यामध्ये आपण या ज्या भाज्या त्या टाकूया। पहिले तर ही शिमला मिरची जी कट केली होती बारीक ती टाकूया। हे वाटाण्याचे थोडे ठेवणार आहे मी, थोडे अख्खे वाटायला नंतर तेवढे ठेवते आहे मी। आणि जे बटाटे स्मॅश केलेले हे टाकूया आपण। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया।
आता मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे जे पाणी आहे हे मी लाल मिरची आणि लसूण जे वाटलं होतं ते मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी घेतलेलं आहे. ते मी गरम करून घेते आणि ते आपण थोडंसं याच्यात टाकून स्मॅश करून घेणार आहोत पावभाजीसारखं. आता हे आपण पाणी थोडं टाकूया. आणि हे स्मॅश करूया. ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची जोपर्यंत हे बटाटे वाटाणे सगळं आपल्याला पूर्ण स्मॅश झाल्यासारखं वाटत नाही. पाणी पूर्ण आटलं तर परत थोडं पाणी टाकत जायचं जोपर्यंत तशी कन्सिस्टन्सी येत नाही आणि सगळं स्मॅश होत नाही तोपर्यंत. आता हे बघा मी स्मॅश करून घेतलं आहे सगळं आणि ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जशी पावभाजीला असते. तर या स्टेजला आपण जे हे वाटाणे ठेवले होते हे अख्खे वाटाणे हे आपण टाकूया. कोथिंबीर टाकूया थोडीशी. यातली अर्धीच कोथिंबीर मी टाकते. आणि जे 3 फेटलेली अंडी आहे हे आपण टाकूया. आता हे परत आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता हे अंड पूर्ण मी मिक्स केलेलं आहे. तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी परत आटलं. आपण परत थोडंसं पाणी यात टाकणार आहोत. हे जे पाणी हे पूर्ण टोप मला लागलेलं आहे जे मी दाखवलं होतं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग आपण तडक्याची तयारी करूया जोपर्यंत हे थोडंसं वाफवून होईल. आता जोपर्यंत आपलं चिकन वाफवून होतं आहे तोपर्यंत आपण त्याच्या तडक्याची तयारी करू. त्याच्यासाठी आपण इथे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये हे जे उरलेलं बटर होतं याचं हे अर्धा बटर आपण टाकणार आहोत. आणि परत 1 छोटा चमचा तेल टाकणार आहोत. बटर बरोबर तेल यासाठी टाकतात कारण ते जळू नये म्हणून. आता हे बटर मेल्ट होत आलं आहे. आता आपण याच्यात हे जे उरलेलं वाटण होतं लाल मिरची आणि लसूणचं ते टाकणार आहोत. आता पावभाजी मसाला मी थोडा ठेवला होता तो टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता हे 2-3 मिनटं माझं परतून झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. मी परत हे थोडंसं मिक्स करून थोडंसं उकळी येऊन द्यायची. आता आपल्या तडक्याला उकळी आली आहे. आता आपण हा तडका आपल्या भाजीमध्ये मिक्स करूया. आता हा तडका आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घेऊयात. आता आपली पावभाजी रेडी झाली आहे. आता आपण हे जे उरलेलं बटर आहे ना हे आपण त्याच्यावर टाकू आणि झाकण ठेवू तोपर्यंत हे मेल्ट होऊन जाईल. आता गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. बटर आपोआप मेल्ट होणार आहे. आता पाव गरम करण्यासाठी मी हाच पॅन वापरणार आहे. याच्यामध्ये बटर टाकूया. हे मेल्ट करून घ्यायचं असं. हे साईडला मेल्ट होईपर्यंत मी हा पाव मसाला लावून घेणार आहे. हेच पाव आपण परत पलटी करायचं. दोन्ही साईडने पूर्ण बटर लावून घ्यायचं. हे पूर्ण मी
पावाला मसाला लावून घेतला. आणि हे आपण असे सर्व करणार आहोत. आता बघा हे आपलं बटर कसं मेल्ट झालेलं मस्त. हे सगळं मिक्स करूया छानपैकी. आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. ही झाली आपली पावभाजी तयार. ही बघा पावभाजी किती छान दिसते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला पावभाजी आपली व्हेजमध्ये हवी असेल तर त्यासाठी पण मला कमेंट करा, मी ते पण बनवेन. थँक्यू.